मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी सूत्रांची माहिती. मुख्यमंत्र्यांनी सर्व जागांसाठी शनिवारी आक्रमक भूमिका घेतल्यानं मनसे बॅकआउट करण्याच्या मानसिकतेत आहे असं समजतंय. तर मनसेच्या 2 जणांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर याबाबतचा निर्णय होऊ शकतो अशी सूत्रांकडून माहिती कळतेय. शरद पवारांना मोठा धक्का बसलाय. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर महायुतीमधून लढणार आहेत. महादेव जानकरांनी शिंदे, फडणवीस, पवारांची वर्षावर भेट घेतली आणि यामध्ये त्यांनी महायुती सोबतच राहण्याचा निर्णय घेतलाय. त्यांना एक जागा दिली जाणार आहे. ती जागा बारामतीची असेल का? महादेव जानकर बारामतीमधून लढणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्योती मेटे यांची मुंबईमध्ये सुमारे 25 ते 30 मिनिटं चर्चा झाली. शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या ज्योती मेटे या पत्नी आहेत. नुकतीच ज्योती मेटेंनी शरद पवारांची सुद्धा भेट घेतलेली होती आणि त्यानंतर ज्योती मेटे बीडमधून मवियाच्या उमेदवार असतील अशी चर्चा होती. अमरावतीमध्ये आमदार बच्चू कडू महायुतीचं टेन्शन वाढवणार आहेत. भाजप उमेदवाराविरोधात बच्चू कडू उमेदवार देणार आहेत. खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीला त्यांचा तीव्र विरोध आहे. त्यासाठी 6 एप्रिलला बच्चू कडूंचा उमेदवार अर्ज भरणार आहे. तसंच भाजपचा एक मोठा नेता त्यांच्या प्रहारमध्ये येणार असल्याची माहिती मिळते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काँग्रेसला मोठा धक्का दिलाय. उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवेंनी काँग्रेसचा राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत वर्षावर हा पक्ष प्रवेश झालाय. राजू पारवेंना महायुतीमधून लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. अभिनेत्री कंगना रनौतला भाजपनं लोकसभेची उमेदवारी दिली आहे. हिमाचल प्रदेशमधल्या मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना निवडणूक लढवेल. कंगनाला भाजपकडून तिकीट मिळणार याची आधीपासून चर्चा होती. तर अभिनेते अरुण गोविल यांना मेरठ लोकसभेचं तिकीट मिळालंय. रामायण या मालिकेमध्ये रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल आता लोकसभेच्या लढाईमध्ये उतरलेले आहेत. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा शिवाजीराव आढळराव पाटलांना डिवचलं. शिरूरमध्ये कोल्हे विरुद्ध आढळराव अशी लढाई नाही तर एकनिष्ठ विरुद्ध बेडुकुड्या अशी लढाई असल्याचा टोला त्यांनी लगावला. आढळराव अजित पवार गटामध्ये प्रवेश करून शिरूरमधून निवडणूक लढवणार आहेत आणि त्यावर कोल्हेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. नागपूरच्या रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसनं रश्मी बर्वे यांना उमेदवारी घोषित केली आहे. जिल्हा परिषदेचा अनुभव आणि ग्रामीण राजकारणामध्ये संपर्काचा आपल्याला नक्कीच फायदा होईल असा विश्वास रश्मी बर्वे यांनी व्यक्त केला आहे. यवतमाळमधल्या अजित पवार गटाच्या एका नेत्याची पोस्ट सध्या चर्चेत आहे. पुसदमधल्या अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांचे वडील बंधू ययाती नाईक यांनी एक फेसबुक पोस्ट टाकली आहे. वडील आणि भाऊ राष्ट्रवादीमध्ये असताना ययाती नाईक आणि त्यांच्या पत्नीनं ठाकरे गटाच्या उमेदवाराला समर्थन दिलंय. त्यामुळे ययाती नाईक वेगळी वाट धरणार का अशी चर्चा रंगली आहे. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. भाऊसाहेब कांबळे यांच्या पक्षप्रवेशामुळे इथली राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास लोकसभेची निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार नामदेव किरसान यांचं गडचिरोलीतल्या जल्लोषात स्वागत झालं. किरसान यांच्या रूपामध्ये काँग्रेसला नवा चेहरा मिळालाय. मतदारसंघात विकास घडवून आणण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ओमर अब्दुल्ला यांनी काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बनवायला विरोध केल्यानंतर शिंदेची शिवसेना ठाण्यामध्ये आक्रमक झाली. काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होऊ देणार नाही असं ओमर अब्दुल्ला म्हणाले. तर काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बनवायला पुन्हा विरोध केल्यास सर्व शिवसैनिक आणि युवासेना काश्मीरमध्ये पोहोचेल असा इशारा देण्यात आला आहे. केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ 31 मार्चला इंडिया आघाडी महारॅली काढणारे दिल्लीच्या रामलीला मैदानावर महारॅली होईल. हुकुमशाही विरोधात ही रॅली असेल असं आपनं म्हटलंय. या रॅलीला इंडियातील घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. अरविंद केजरीवालांच्या अटके निषेधार्थ आप कार्यकर्त्यांनी नेवासामध्ये बोंबाबोंब आंदोलन केलं. भाजपचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव पाटलांच्या घराबाहेर हे आंदोलन झालं. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
केंद्रातल्या भाजप सरकारनं काँग्रेसचं बँक खातं गोठवलंय, त्यामुळे पक्ष उमेदवारांना पैसे देणार नाही. जनतेनं उमेदवारांना पैसे द्यावेत असं आवाहन काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय. उमेदवारांचं बँक खातं IFSC कोड जाहीर करून जनतेनं 50 रुपये 100 रुपये द्यावेत असं आवाहन पटोले यांनी केलंय. भाजपला पराभवाची भीती वाटते आणि म्हणूनच काँग्रेसची खाती गोठवण्यात आली आहेत असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. त्याचवेळी पराभव दिसताच पैलवानाची लंगोटी खेचण्याचा प्रकार सुरू असल्याचा टोला त्यांनी भाजपला लगावला. लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा आणि प्रीतम मुंडे बीडमधील नाथऱ्यामध्ये धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी पोहोचल्या. यावेळी धनंजय मुंडेंच्या आईने त्यांचं औक्षण केलं. लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण नाथऱ्यामध्ये धनंजय मुंडेंच्या घरी जाऊन काकींची भेट घेऊ असं पंकजा मुंडेंनी सांगितलेलं होतं. इकडे बीडमध्ये पंकजा मुंडेंनी बंजारा समाजातल्या महिलांसोबत होळीचा सण साजरा केला. यावेळी पंकजा मुंडेंनी हलगीच्या तालावर महिलांसोबत ठेका घेतला. नागपूरमध्ये नितीन गडकरींनी होली मिलन कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. होळीनिमित्त नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. होळीचा सण सगळीकडे उत्साहात साजरा होतोय. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून पारंपरिक पद्धतीनं होळी प्रज्वलित करण्याची परंपरा आहे. संत नामदेव पायरीजवळ शिमग्यानिमित्तानं होलिका पूजन आणि डफाचं पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर होळी पेटवण्यात आली. देहूमध्ये संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे होळी साजरी करण्यात आली. देवस्थान अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे आणि विश्वस्त संजय महाराज मोरे यांच्या हस्ते होलिका मातेचं पूजन करण्यात आलं. मंदिरातील होळी प्रज्वलित झाल्यानंतर एकाच वेळी संपूर्ण गावामध्ये होळी दहन करण्यात आलं. रत्नागिरीमध्ये शिमगोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. मीरामध्ये ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगला. ग्रामदेवशी भैरी मंदिरामध्ये श्री देवी नवलाई पावणाई आणि म्हसोबा ग्रामदेवाच्या पालख्यांची ही भेट झाली. वर्षातून एक वेळ होणारी ही भेट पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली. या पालखी भेटीनंतर रत्नागिरी शहरातल्या शिमगोत्सवाला सुरुवात होते. नाशिकच्या आदिवासी भागामध्ये होळी सण पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरा होतो. सुरगाणामध्ये होळीनिमित्तानं दुर्गादेवीची यात्रा भरते. चेहऱ्यावर सटवाई, मरियाई, डोंबारी, मादोळ यांचे मुखवटे घातले जातात. तसंच संबळच्या तालावर पावरी नृत्य करत मनोरंजनाबरोबरच लोककला सादर करून फाक मागतात. होळीनिमित्तानं आयोजित या यात्रेमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होते. रायगडच्या किनारपट्टीवरील कोळीवाड्यांमध्ये होळीचा उत्साह पाहायला मिळतो. यावेळी ग्रामस्थांनी केळी किंवा पोफळीची होळी उभी करून तिला फुलांनी सजावट केली होती. महिलांनी पारंपरिक वेशामध्ये होलिका मातेची पूजा केली. रात्री उशिरा प्रार्थना करून होळीचं दहन करण्यात आलं. कोल्हापुरातल्या शिवाजी चौकामध्ये आपच्या कार्यकर्त्यांनी ईडीची होळी पेटवत आंदोलन केलं. ईडी लावा काडी अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. 2 दिवसांपूर्वी आप कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयावर मोर्चा काढला होता, तेव्हा पोलिसांनी त्यांची धरपकड केली होती आणि त्याचाही यावेळी निषेध करण्यात आला.
अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणांनी दिलेल्या साड्यांची होळी करण्यात आली। निकृष्ट दर्जाच्या साड्या वाटून थट्टा केल्याचा आरोप या महिलांनी केला। त्यामुळे आदिवासी महिलांनी राणांविरोधात आक्रमक होत या साड्यांची होळी केली। बामदेही, कोरडा, चुरणी, ढाणा या गावातल्या महिला संतप्त झाल्या होत्या। घुमना